संघाची आम्हाला विनंती आहे, आपण सर्व साहित्य घेऊन आपण स्टेजवरती विराजमान आहोत. चांदीची गदा, फेटा आणि बक्षीस हो दिनेशराव केलं यांनी स्टेजवरती यायचं आहे. आष्टोर मधुकर बाबर आष्टोरकर तिथं पंच आणि महाराष्ट्र पोलीस सत्कारासाठी थांबायचं. विकास अधिकारी आदरणीय साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी सत्कारासाठी थांबावं. सन्माननीय देशपांडे साहेब असतील, गायकवाड साहेब असतील, सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी आपल्या शेवटच्या कृतीचे पैलवानाला आपल्याला या ठिकाणी द्यायचं बक्षीस आहे. आणि बाबू साहेब आपण या ठिकाणी सज्ज राहायचं, आपण मानाची फेटा आपण या ठिकाणी द्यावं. आमच्या मीडियाला विनंती आहे, सज्ज राहायचं आहे. मीडिया फेटा, चांदीची गदा आणि प्रमाणपत्र आपण या ठिकाणी आपल्या शेवटच्या कुस्तीच्या मानकरी आमचा हा माळेगावचा केसरी परमेश्वर जगताप या ठिकाणी विजयी झालेला आहे. व्हिडिओ साहेबांना विनंती आहे, मानाची गदा, फेटा आणि शाल आता मलाही काही टाकणार. दिनेश तेलंग यांना विनंती आहे करता आपण गदा घेऊन लवकरात स्टेजवर या. बक्षीस, मानाची गदा, फेटा आपण लवकरात लवकर या ठिकाणी घेऊन यायचं. सेल्फी थांबा आता जगताप, हो जगताप बक्षीस मिळालं का तुम्हाला? बक्षीस घेतला परमेश्वर जगताप बक्षीस मिळालं का? बक्षीस घे रे, पैसे अरे मान 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 पैसे आपली चूक आहे, थांबा आपली चूक आहे की नाही? पाहिजे फिटायचं मी देतो पैसे आपल्याला
पण बांधाले साहेबाला एक नंबर तुम्ही असल्यावर आम्हाला काय होतं माणूस बांधायचा म्हणजे राईट बांधून नाही बघा गाडी हेलिकॉप्टर सगळी बाई प्रमाणपत्र पुरापत्री सर्व सगळं विमाना डायरेक्ट नरेंद्र काय देशपांडे साहेब 2 हात झेंडा बक्षीस भेटलंय का बक्षीस नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यामध्ये माळेगाव येथे नुकताच कुस्तीचा फड संपन्न झालाय आणि माळेगाव केसरी म्हणून विजयी झाले ते मल्ल आहेत. माझ्यासोबत परमेश्वर जगताप माझ्या सोबत आहेत. काय सांगाल, आज तुम्ही हा विजय मिळवलेला आहे, मान मिळवलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला गदा आणि 31,000चं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. विषय मी आज बरेच वर्ष झालं मी प्रयत्न करत होतो माळेगाव केसरी मिळण्यासाठी आणि 2024 हा माळेगाव केसरी किताब मला मिळाल्याबद्दल मी सगळ्यांचे एकदा आभार मानतो. आणि मी प्रथमतः परमेश्वर जगताप, मी बामणी गावचा आहे, समर्थ व्यायामशाळेचा आहे. समर्थ व्यायामशाळेचे वस्ताद रवी किरण डोईफोडे हे माझे वस्ताद इथं उपस्थित आहेत. आणि मी अनेक वर्षापासून प्रयत्न करत होतो आणि यावर्षी मला माळेगाव केसरी किताब मिळालेला आहे. कसं वाटतंय केसरी खिताब मिळालेला आहे? नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव येथे मोठ्या लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला आज हा मान मिळालेला आहे, काय भावना असणार आहे? खूप छान वाटते. म्हणजे सगळ्यांच्या वतीनं मी लढलो आणि जिंकलो आणि माझ्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. या यशाचं श्रेय कोणाला असणार आहे नेमकं? माझ्या वस्तादांना, माझ्या गुरूंना, माझ्या आई वडिलांना, माझ्या मित्रांना, सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांच्या सपोर्टामुळे मी इथं आलेलो आहे. ज्यांच्या सोबत यांची कुस्ती लावण्यात आली होती ते सुद्धा मल्ल माझ्या सोबत आहेत. आपण त्यांचा परिचय घेऊया. काय नाव आहे तुमचं? रमेश पुंडलिक तुडमी. काय वाटतंय, आज तुमचा पराजय झालेला आहे, जगतापने तुमच्यावरती विजय मिळवला आहे. पुढील येणाऱ्या काळात तुम्ही विजयी वाटचाल कराल? मी ह्याच्या पुढे पण चांगली तयारी करेन आणि पुढे चालून मी फेटा घेईन, माळेगाव केसरीचा मानकरी होईल अशी माझी इच्छा आहे.
शेवटी जाऊया आपण देशपांडे सरांकडे, कारण त्यांच्या या नियोजनाखाली हे पूर्ण कार्यक्रम पार पडण्यात आला. गट विकास अधिकारी आडेगावकर साहेब आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. हे काय वाटते तुम्हाला, काय भूमिका आहे? आज आम्ही माळेगावमध्ये मोठ्या प्रमाणात हे घेतल्या, कुस्त्या घेतल्या. त्यामध्ये आपले परमेश्वर जगताप हे पहिले आलेले आहेत आणि त्यांना 31,000ची कुस्ती झालेली आहे. मानाची गदा आणि त्यांना फेटा मानाचं मिळालेला आहे. त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो. जे पराभूत पैलवान झालेले आहेत परभणीचे, त्यांचं पण मी अभिनंदन करतो की यापुढे तेही, आता त्यांनी मनोगत व्यक्त केलेले, यापुढे तेही माळेगाव केसरी होण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलेला आहे. असाच सर्वांनी प्रतिसाद द्यावा आणि माळेगाव यात्रे यशस्वी करावी अशी मी सर्वांना विनंती. नियोजनामध्ये कुठे कमी पडलात का? कारण नागरिकातून ओरड होत होती की पहिल्यांदा जे आहे ते कुस्त्यांमध्ये थोडीशी फिक्सिंग झालेली आहे असं म्हणत होते. कसं राहील पुढचं नियोजन? ऐका, हे कसं माहितीये काय, मागे अशीच ओरड होत होती. त्याच्यामुळे काय केलं की जिल्हा कुस्तीगीर संघाकडून आम्ही प्रशासन, जिल्हा परिषदकडून कुस्तीगीर संघाला सोबत घ्या, जेणेकरून लॉट्स पाडण्यात येतील. लॉट्स पाडून सर्वांना संधी मिळेल. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे लॉट्स पाडा. लॉट्स पाडून सर्वांना संधी मिळेल. जे ज्या गटात खेळेल त्या गटामध्ये ते वर येईल. त्या हिशोबाने लॉट्स पाडून त्या पद्धतीने आपण माळेगाव केसरी या पदापर्यंत आपण 5,000 रुपयाचा दंड द्यावा लागलाय तुम्हाला. आज फेटा तुम्ही आणून ठेवला नाही, काय त्याचं मागचं कारण काय? कसं नियोजन केलं तुम्ही? ते आणलेला होता, पण इथं आता थोडासा ह्याच्यामध्ये आहे. ते आणलेला होता पण इथं आता थोडस ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे दुसरे ऍडजस्टमेंट आम्ही केलेले. नक्कीच पुढच्या वर्षी सुरळीत व्यवस्थापन होईल. हा खऱ्या अर्थानं ज्यांनी परमेश्वरला घडवलेला आहे, या कुस्तीगीर मल्लाला घडवलेला आहे, त्यांचे वडील माझ्या सोबत आहेत. तुम्ही थोडस बांधवांना पाठीमागे सरकायचं आहे. काका, काय वाटतंय, आज तुमच्या मुलांनी मान मिळवलेला आहे माळेगाव यात्रेमध्ये, मानाचा विजय त्यांना खेचून आणलेला आहे, काय प्रतिक्रिया आहे? चांगलं वाटते, चांगलं वाटते. गरिबीतून आम्ही घडील्या 3 मुलं आहात, ते वडील आहे मुलगा. गरिबीतून घडून इथं तिथं हे करून आपण कष्ट करून घ्यायला खाया घालून आपण शेवटच्या इच्छा होती आपला न्यावा गदा कुठेही शेवट व्हावा असे या इच्छेनं आम्ही हे केलंय, सांगण बनले. वडील आपण सुद्धा कुस्ती खेळल्या पहिलं होतो तुम्ही, म्हणून घडलंय. नसलं तर इतर माणसाला घडी नव्हे ना. ताजे आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा फॉर आवाज बहुजनांचा न्यूज करता कॅमेरामन तुराब मुजावर यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, लोहान, नांदेड. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.